भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम. परमात्मा एक. माझा अनुभव ठरवून मनाशी निश्चय स्वीकार केले एका भगवंताला. मिळाली कुटुंबात सुख समाधानी जीवनाचा उदय झाला. माझे नाव गणेश रमेशजी वाकेकर आहे. आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे. परमात्मा एक. या मार्गात सुखी लोक सहसा येत नाहीत, येतात तर दुःखी लोक. कारण वडिलोपार्जित देवी देवतांची पूजा करणे सोडून फक्त एकाच भगवंताला अंगीकारणे हा लोकांच्या मानसिकतेला न पटणारा विषय आहे. आमच्या परिवारावर सुद्धा दुःख होते, यामुळे आम्हाला सुद्धा या मार्गाच्या दिशेने वळावे लागले. माझे वडील शाळेत मुख्याध्यापक पदावर होते. महिन्याशेवटी त्यांचा जो पगार यायचा तो घरी पुरत नव्हता, कारण त्यांना दारूचे व्यसन होते. ते दारू पिऊन आल्यावर घरात नेहमी भांडण करायचे, माझ्या आईला सुद्धा मारहाण करायचे. दारूमुळे ते बेभान व्हायचे. या त्रासामुळे आम्ही फार दुःखी होतो. घरामध्ये शांतता पूर्णपणे भंग झालेली होती. शाळेत त्यांचे जे पद होते पण वागणूक मात्र त्याच्या उलट होती. कारण होते फक्त आणि फक्त दारूचे व्यसन, ज्यामुळे आमच्या घराला उद्ध्वस्त करण्यात कुठलीही कसर सोडलेली नव्हती. आमच्या घरामध्ये भांडण व्हायचे तर ते शेजारच्या लोकांना सुद्धा माहीत होते. असेच आमच्या दुःखाला बघून शेजारच्या एका व्यक्तीने आम्हाला परमात्मा एक या मार्गाविषयी माहिती दिली. त्यांनी आम्हाला सांगितले की हा मार्ग व्यसनमुक्तीसाठी फार चांगला आहे. आम्ही जर या मार्गात प्रवेश केला तर माझ्या वडिलांची दारू सुटेल आणि आम्हाला तेच हवे होते. मी आणि माझ्या आईने विचार केला की परमात्मा एक या मार्गाचा स्वीकार करायचा. ही गोष्ट आम्ही माझ्या वडिलांना सांगितली पण त्यांनी नकार दिला. आता खूप मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला की आता समोर काय होईल. कारण या मार्गात संपूर्ण कुटुंब मिळून प्रवेश करावा लागतो अशी अट आहे. आम्ही आमचे धैर्य मजबूत ठेवले व ठरविले की आपल्याला या मार्गात जायचेच आहे. आम्ही दोघेच आमच्या परिसरातील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक श्री गोविंदरावजी डोनारकर यांच्याकडे गेलो. त्यांना आम्ही आमची सत्य परिस्थिती सांगितली. एक अट होती की संपूर्ण कुटुंबाला मार्ग स्वीकारावा लागतो, पण एक तोडगा काढून त्यांनी आम्हा दोघांनाच 11 दिवसांचे साधे कार्य दिले आणि अनुभव घ्यायला सांगितले. आम्ही शब्द घेऊन घरी आलो आणि दुसऱ्या दिवसपासून कार्य सुरू केले. सकाळी उठून भगवंताला योग मागत होतो की माझ्या वडिलांची दारू सुटली पाहिजे आणि ते या मार्गात आले पाहिजे. शेवटी आमची हाक भगवंताने ऐकली आणि एका दिवशी आश्चर्य घडले. माझे वडील दारूच्या दुकानात गेले. त्यांच्या जवळ जितके पैसे होते तितक्याही पैशांची दारू घेतली. ती दारू आत उतरतच नव्हती तर ते दारू पिऊच शकले नाही. रागात त्यांनी संपूर्ण दारू तेथेच फेकून दिली. घरी आले आणि मार्गात येण्यास आपोआप तयार झाले. त्यांना भगवंताने सद्बुद्धी दिलेली होती. फार सुंदर असा भगवंत कृपेचे गुण आम्हाला त्यावेळेस बघायला मिळाले. तेव्हा पूर्णपणे कळले की परमात्मा एक मार्ग काय असते. 26 जून 2006 ला आम्ही पूर्ण परिवार मिळून या मार्गात प्रवेश केला. आमचं कुटुंब सुखी झाले. आमच्या घरी भांडण होणे बंद झाले. आईला होणारा त्रास समाप्त झाला. वडिलांचा येणारा पगार आता टिकून राहिला आणि एक छान गुणवत्तापूर्ण जीवन आम्ही जगून राहिलो. एका दारुड्या व्यक्तीचे जीवन आणि या मार्गातील निर्व्यसनी व्यक्तीचे जीवन यात फार मोठा फरक बघायला मिळाला. भगवंताजवळ खाली हाताने कोणी सेवक आला तर त्याला काही ना काही मिळते. फक्त बाबांच्या दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. हे सत्य विधान आहे की दिलेल्या नियमाने आपण वागलो तर काटा सुद्धा रुतत नाही.
बाबा जुमदेवजींनी प्राप्त केलेल्या या भगवत कृपेमुळे आम्ही सुखी झालो, आम्ही त्यांचे आभारी आहोत. लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर, भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव गणेश रमेशजी वाकेकर. पत्ता ब्रह्मपुरी जी. चंद्रपूर. मार्गदर्शक श्री गोविंदरावजी डोनारकर. सेवक नंबर 30,062. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.